नमस्कार मंडळी. व्हिडिओच्या या टायटलहून तुम्हाला एक अंदाज आला असेल की हा ब्लॉग नक्की कसला होणार आहे. तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की आपलं जे चॅनल आहे हे ट्रॅव्हल कॉन्टेंटशी रिलेटेड आहे. आपण याच्यावर सगळे भटकंतीचे व्हिडिओ टाकतो. पण आजचा जो व्हिडिओ आपण बनवतोय हा टेक्निकल काय, तर त्यामागचं कारण असं आहे की आपण व्हिडिओ तर शूट करतोच वेगवेगळ्या अँगल्सने, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या जागी. पण व्हिडिओ शूट करणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच महत्त्वाचं आहे त्या व्हिडिओची प्रॉपररित्या एडिटिंग होणं. मग त्याच्यात म्युझिक, इफेक्ट्स, लट्स, कलर ग्रेडिंग ह्या सगळ्या गोष्टी येतात. आणि एका जबरदस्त सुंदर अशा व्हिडिओच्या एडिटिंग करतात तेवढीच महत्त्वाची असते ती म्हणजे तुमची सिस्टम, तुमचं जे एडिटिंगचा जो सेटअप आहे तो. आणि ॲक्च्युली आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण सुद्धा तेच आहे. कारण की ज्या वेळेसपासून मी एडिटिंग स्टार्ट केली, ज्या वेळेसपासून मी व्लॉगिंग स्टार्ट केली, तर मी हे सगळं विंडोजवर केलं आणि अजून पण मी बऱ्याच गोष्टी विंडोजवर करतोय. पण कुठेतरी असं झालं की या धावत्या जगात आणि या सगळ्या AI टेक्नॉलॉजी आणि हाय अपग्रेडेशनच्या जगात सगळ्या गोष्टी आता वाढत चालल्यात. म्हणजे फोन सुद्धा तुम्ही जर आयफोन घेत असाल तर 128GB 256GB आता सफिशियंट नाही. त्यामागचं कारण असं आहे की कुठेतरी आता कॅमेरा क्वालिटी वाढत चाललाय, कुठेतरी लोकांची जे एक्सपेक्टेशन आहे ते वाढत चालले. तुम्ही जर आता नॉर्मल ब्लॉग पण बघितले तर ते सगळे ब्लॉग DSLR मध्ये शूट केलेले असतात आणि त्याच्या ज्या फाईल साईज असतात त्या खूप मोठ्या असतात. आणि हे सगळं प्रोसेस करायला आपल्याला एका चांगल्या एडिटिंग सिस्टमची गरज असते. जर तुमची सिस्टम चांगली असेल तर तुमचा जो एडिटिंगचा जो स्पीड आहे तो वाढतो. तुमचा मूड हा कॉन्स्टंट बनलेला असतो. म्हणजे सपोज तुम्ही जर एक चांगला प्रोजेक्ट एडिट करताय आणि तुमचा मूड, तुम्ही पूर्ण फोकस्ड आहे त्या प्रोजेक्टमध्ये आणि तो प्रोजेक्ट काही 10-15 मिनिटांनंतर, 20 मिनिटांनंतर तुम्ही जेवढे पण एफर्ट्स घेतले आणि तो प्रोजेक्ट जर क्रॅश झाला तर ती पूर्ण सुरुवात तुम्हाला स्टार्ट पासून करावी लागते. आणि याच्यात बरेचसे ड्रॉबॅक येतात. काही फाईल्स करप्ट होतात. बऱ्याच वेळेस ते सॉफ्टवेअर जे असतं ज्याच्यात आपण एडिट करतोय तर सिस्टम कॉन्फिगरेशन कमी असल्यामुळे ते प्रॉपर चालत नाही, ते लॅग करतं. आणि या सगळ्या गोष्टींना ज्यावेळेस आपण सामना करत असतो त्यावेळेस आपला कुठेतरी हा मूड खराब होतो आणि त्यामुळे हा सगळा इफेक्ट त्या व्हिडिओवर आपल्याला दिसून येतो. तर जेवढं महत्त्व आपण एका व्हिडिओ शूटला देतो त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व आपण जर एडिटिंगला दिलं तर नक्कीच आपण चांगले व्हिडिओ एडिट करू शकतो. तर ही सगळी इन्फॉर्मेशन झाली एडिटिंग सेटअप बद्दल. आता आजचा जो ब्लॉग आहे हा ब्लॉग का स्पेशल होणार त्यामागचं कारण असं आहे, HP पॅव्हिलियन सिरीजचा एक विंडोज लॅपटॉप होता तर त्याच्यावर या सगळ्या गोष्टी करत होतो आणि त्याचं कॉन्फिगरेशन पण खूप छान होतं. अजून पण तो लॅपटॉप चांगला काम करतोय, काही प्रॉब्लेम नाही. त्याचं कॉन्फिगरेशन म्हणजे 16GB त्याच्यात रॅम होती, 256GB त्याच्यामध्ये हार्ड डिस्क होती आणि त्याचं ग्राफिक्स कार्ड सुद्धा चांगलं होतं. तर त्याच्यामुळे हे सगळे कॉन्फिगरेशनच्या डिटेल्स तर मी तुम्हाला देतोच आहे. तर एक बेसिक एडिटिंग करता पण तुम्ही HP पॅव्हिलियनचा लॅपटॉप किंवा या सिरीजचे कोणते पण लॅपटॉप परचेस करू शकतात, जे की मी आतापर्यंत त्याच्यावर एडिट केलंय. पण एवढं सगळं असताना मी विंडोजवरून मॅकवर का गेलो आणि त्यामुळे या सगळ्या प्रश्नांचे उत्तर देणारा हा ब्लॉग होणार आहे. म्हणजे तुम्ही खरंच विंडोजहून मॅकवर शिफ्ट व्हावं का, तुम्ही मॅकवर जर शिफ्ट होत आहेत तर मॅकवर का शिफ्ट व्हावं आणि तुम्ही मॅकमध्ये शिफ्ट झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत. आणि ही सगळी इन्फॉर्मेशन, ही सगळी माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये, या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. आणि त्यामुळे हा ब्लॉग मी 2 पार्टमध्ये डिवाइड केला आहे. या ब्लॉगचा जो दुसरा पार्ट होणार आहे तर तो दुसरा पार्ट म्हणजे संपूर्ण टेक्निकल इन्फॉर्मेशन, स्पेसिफिकेशन, याचा जो युजर एक्सपिरियन्स आहे तो कसा होता, तो किती फास्ट आहे, तो खरंच घ्यायला पाहिजे का, की आणि तुम्ही जर मॅक मिनी 4 घेताय तर त्याच्यासोबत तुम्ही कोणत्या ॲक्सेसरीज घेतल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टींची माहिती आणि अजून बरेच काही आहे. आणि ही सगळी माहिती मी दुसऱ्या पार्टमध्ये देणार आहे. पहिल्या पार्टमध्ये मी मॅक मिनी 4 घेतला, मी पुण्याहून मुंबईला गेलो फक्त आणि फक्त मॅक मिनी 4 घ्यायला. त्या मागचे कारण काय आणि मॅक मिनी 4 किंवा तुम्ही ॲपलचा जर खूप मोठा प्रोडक्ट जर घेताय तर तुम्ही बँड्राला ॲपल स्टोअर मधून का घ्यायला पाहिजे, आणि हे सगळं तुम्हाला या 2 पार्ट्समध्ये बघायला मिळणार आहे, एन्जॉय करायला मिळणार आहे. तर त्याच्यामुळे हा संपूर्ण ब्लॉग, हा संपूर्ण व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. शेवटपर्यंत नक्कीच बघा. तुम्हाला जर काही प्रश्न पडतील, काही प्रश्न विचारायचे असतील तर मला कमेंटमध्ये प्लीज कळवा, जे की मी त्याच्यावर रील बनवून किंवा त्याच्यावर छोटे शॉर्ट्स बनवून त्याची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. धन्यवाद. ऑर्डर नंबर आलाय बाई. आज पार्टी होणार, जशन होणार. निघालोय. ऑर्डर झाली. सुयोग भाऊ धन्यवाद. पार्टी द्या नुसतं. धन्यवाद. लगेच भाऊ धन्यवाद. व्हिडिओ लीक होणार आहे. व्हिडिओ हा भाऊ आता जोरदार व्हिडिओ बनवणार आहे. पहिली व्हिडिओ आपली बनवणार आहे सुमित तो. त्याच्यामुळे बघू आता कसा मी घेतला ऍपल मॅक मिनी 4 आणि मला कसं वाटत होतं घेताना कसं केलं दळ राहील. पैसे भरताना आता माझी कशी लागणार रे, कंसातला भाग आहे. अशा प्रकारे आता ऍपलचा मॅक मिनी 4 सुमितच्या घरून ऑर्डर झालाय फायनली. म्हणजे खूप सारे इश्यूज येत होते दुपारपासून, कार्डचे वगैरे, पण फायनली झाला.
तर आमच्या साखर भाऊ यांनी ऍपल मॅक मिनी 4 बुक केल्याबद्दल त्यांचं आमच्या मंडळातर्फे हार्दिक अभिनंदन. साखर भाऊ कसं वाटतंय तुम्हाला ऍपल बुक मिनी 4 केल्यानंतर? आणि आम्हाला बोलते येईल मी काय सांगू तुम्हाला, तुमच्या सपोर्ट शिवाय, तुमच्या पण तुम्हाला कसं वाटतंय आता? कसं हे जमतंय? सगळं शक्य नव्हतं, पण टाइमावर आमचे चित्ते भाऊ आले आणि हे सगळं शक्य झालं. मित्रांनो, मला हे बघून एकच आठवतंय, जे बघितली वागण, जे बघितली वागण. तर फायनली आज आहे 1 जानेवारी 2025, वर्षाचा पहिलाच दिवस आहे आणि या वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपण जात आहोत मॅक मिनी घ्यायला. नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहे. नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावं. तुमच्या आपण सगळ्याच इच्छा पूर्ण हो. जाम खुश आहे मी, कारण की बऱ्याच दिवसापासून प्लॅन करत होतो एक चांगला पीस बिल्डअप करायचा आणि त्यातल्या त्यात मला मॅक मिनी मिळाला आहे. तर ओव्हरऑल आजचा प्लॅन असा आहे की आता वाजतायत 9:15 आणि आम्ही सगळे आता रेडी झालो आहे. रेडी होऊन आम्ही आता इकडून जाणार आहेत बँड्राला मॅक मिनी घेऊ. त्याच्यासोबत जर काही ॲक्सेसरीज वगैरे काय असतील तर त्या पण घेणार आहे. आणि हा जो जर्नी ना हा सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर आजची सगळ्यात जर भारी गोष्ट असेल तर ती म्हणजे नवीन वर्ष आम्ही ज्यावेळेस आता मॅक घ्यायला जातो आहे तर त्यावेळेस मी जातो आहे दादांना घेऊन. दादा, आई वगैरे सगळ्यांनी त्यातल्या त्यात आमची प्रथासुद्धा येते. तर त्यामुळे नवीन वर्षाचं जे आपल्याला गिफ्ट आहे ना तर ते सगळे पुन्हा फॅमिली मिळून सगळे सेलिब्रेट करणार आहेत. आणि हा एक छोटासा मुंबई पुणे प्रवास पण होणार आहे, त्याच्यात बँड्राला जातो वगैरे तर थोडंफार तिकडे पण फिरणं होणार आहे. सो एकंदरीत ही वर्षाच्या पहिल्या दिवसाची एक छोटीशी ट्रिप म्हटलं तरी पण चालेल. चला चलो 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 बाकी बाय बाय. अगं बाई ग बाय फ्लाइंग किस दे बाबांना. अच्छे फ्लॅंक कर एकच बोटाने देते माझी बाई, एकच बोटाने देते फ्लॅंक. टोटल जवळपास आता 5.5-6 तासाचा रस्ता दिसतोय, कारण की आज आहे वर्षाचा पहिला दिवस. तर त्याच्यामुळे घाटामध्ये आपल्याला लोणावळ्यात ट्रॅफिक वगैरे भरपूर सारी मिळणार आहे आणि त्याच्यामुळे सर आता निघायला पण लेट झाले, कारण की आता 9:40 होत आहेत ऑलमोस्ट. चला निघूया. चलो. तसं मी नेहमीच सांगत असतो की स्वप्न बघणं कधी सोडू नका. स्वप्न माणसाने नेहमी बघावे, कारण ते खरे होत असतात. जी गोष्ट आज मी घ्यायला जातोय ते पण एकेकाळी माझं स्वप्नच होतं, पण आज ते खरं होणार होतं. जरी बाकीच्यांकरता ही गोष्ट खूप लहान असेल तरी माझ्याकरता मी स्वतः घेतलेली प्रत्येक गोष्ट ही खूप मोठी असते आणि त्याची एक्साइटमेंट सुद्धा तेवढीच. आणि हे आपलं आहे ॲपलचं स्टोअर, जिकडे आपण आता पोचलो आहे. हा मॉल पण खूप सुंदर आहे, कारण की इकडे खूप मस्त सजावट केलेली आहे क्रिसमसची वगैरे. आणि आपण आता आत जाऊ आणि आत जाऊन आपण मग आपला मॅक मिनी घेऊया. कसा एक्सपिरियन्स हां? तर इकडे सगळे ॲपलचे प्रोडक्ट्स अवेलेबल आहे, जे की मॅक स्टुडिओ, मॅक मिनी, त्यानंतर ॲपलचे जेवढे लॅपटॉप आहे, मोबाईल, जेवढे प्रोडक्ट्स आहेत ते सगळे इकडे अवेलेबल आहे. आणि असं मस्त एकदम फॉर्मल असं स्टोअर आहे, जिकडे काही डिझाईन केलेली नाही. आणि इकडे तर असे तर सगळे प्रोडक्ट्स ठेवलेले आहेत, जेवढे पण ॲपलचे प्रोडक्ट आहेत सगळेच्या सगळे आपल्याला इकडे बघायला मिळतात. तर त्याच्यामुळे हे जे ॲपलचे जे स्टोअर आहे तर हे स्टोअर म्हणजे आपल्या इंडियातलं पहिलं स्टोअर होतं आणि त्यानंतर कदाचित आता दिल्लीला ओपन झालेलं आहे. तर आपण जो पिकअप आहे तो इकडून का घेतला तर त्याच्यामागचं एक कारण आहे, कारण की मला हे ॲपलचं जे स्टोअर आहे हे बघायचं होतं पर्सनली आणि आईदादांना दाखवायचं होतं हे स्टोअर. तर त्याच्यामुळे आपण तो डोर स्टेप न घेता आपण इकडून त्याचा पिकअप घेतला.
आला आहे आणि आपण याला अनबॉक्स करणार. तर अनबॉक्स करता या स्टोअरमध्ये तिकडे एक सेटअप आहे, तर तिकडे जाऊन आपण याला अनबॉक्स करणार. चलो. तर आपले जेवढे पण ॲपल प्रोडक्ट्स होते त्याची जी अनबॉक्सिंग करते ना आमची प्रथा करते. प्रथा बेटा अनबॉक्सिंग कर. तुला करायची अनबॉक्सिंग करायची? हो द्या. खालीचं जे डिपार्टमेंट आहे हे आहे सगळे जिकडे ॲपलचे जे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत तर ह्या खालच्या डिपार्टमेंटवर आहे, म्हणजेच ग्राउंड फ्लोअरवर. आणि हा आहे तर फर्स्ट फ्लोअर आहे. या फर्स्ट फ्लोअरवर ॲपलच्या जेवढ्या पण ॲक्सेसरीज आहे सगळ्या ॲक्सेसरीज इकडे अवेलेबल आहे, ज्याच्यात आपण आता कीबोर्ड, मॅजिक कीबोर्ड आणि मॅजिक माऊस घेतला आहे. त्याची स्पेशालिटी काय, त्याचं जे टेक्निकल जो ब्लॉग आहे तो तर मी नंतर बनवणार आहे, पण मी याला का प्रिफर केलं आणि त्याचं जे अनबॉक्सिंग आहे तर ते आम्ही आता खाली जाऊन तिकडे त्या साईडला डिपार्टमेंट आहे तिकडे जाऊन मी आता अनबॉक्सिंग करणार आहे. आई आणि दादा आहे तर तिकडे तर वेट करत आहेत आपले तो वेटिंग सेक्शनमध्ये. तर आता पटापट जाऊ आपण खाली आणि अनबॉक्सिंग करू. चल. बॅग्स दिले. तर फायनली आपण आता आपल्या मॅक मिनी 4ची अनबॉक्सिंग करतोय, पण ती म्हणजे दादांच्या हाताने, कारण नवीन वर्षाचा आज पहिला दिवस आहे आणि त्याच्यामुळे ही जी अनबॉक्सिंग आहे ती दादांच्या हातून करतोय. दादा मस्त करा अनबॉक्सिंग. हे इकडून ओपन करा असं. परफेक्ट. हा आणि फायनली हा आपला मॅक मिनी. आणि प्रथा तर रेडीच आहे बघा. आता दुसरं म्हणजे मॅजिक माऊस घेतला आहे, ॲपलचाच आहे तो पण. तर त्याची जी अनबॉक्सिंग आहे तर ती आमची प्रथा करते. क्या बात आहे. अरे वा मस्त रे. आणि तिसरी अनबॉक्सिंग आहे तर ती इथं आई करणार आहे, जो की आहे आपला ॲपलचा मॅजिक कीबोर्ड. क्या बात आहे. तर अशी ही आजची हे सगळ्यात मोठं गिफ्ट होतं, हे सगळ्यात मोठी गोष्ट होती माझ्याकडं आजची, जी वर्षाच्या पहिल्या दिवशी 3 गोष्टी घेतल्या आहेत, ते पण आई, दादांच्या हाताने आणि प्रथाच्या हाताने. आणि हे सगळ्यांच्या मागे जो सपोर्ट होता तो होता अंजलीचा. तर एकंदरीत आजचा जो पहिला दिवस आहे वर्षाचा तो खूप सुंदर गेला, कारण की माझी मनाची सगळ्यात आवडती गोष्ट आज मला भेटली ती म्हणजे मॅक मिनी वगैरे आपल्याला भेटला आहे. सगळ्यात पॉवरफुल सिस्टम जो की तुमच्याकरता आता मस्त मस्त ब्लॉगने घेऊन येणार आहे. सो याची जी टेक्निकल स्पेसिफिकेशन आहे किंवा याचा जो टेक्निकल ब्लॉग आहे तर तो ब्लॉगसुद्धा मी बनवणार आहे. आणि फायनली आपण आपला ॲपलचा जो मॅक मिनी होता तो कम्प्युटर आपण आता घेतला आहे आणि घेऊन आता जातोय. मी आशा करतो की हा तुम्हाला छोटासा शॉर्ट अँड स्वीट ब्लॉग आवडला असेल. याचं जे टेक्निकल स्पेसिफिकेशन आहे आणि मॅक मिनी बद्दलची अजून इन डेप्थ इन्फॉर्मेशन असलेला एक ब्लॉग तुमच्यासमोर नक्कीच घेऊन येईल. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण की असे सुंदर सुंदर व्हिडिओ तुम्हाला लागलीच बघायला मिळतील. आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना, तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला असंच आनंददायी, भरभराटीचं आणि सुख समृद्धीचं जावो. धन्यवाद. ते म्हणतात ना, स्वप्न बघावे कारण ते खरे होतात.